झालंच आहे माझं, निघतेच आहे. घरी कधी येशील? राज्यात ये, अंधाराच्या घरी आलेलं बरा. आणि हो, त्या देशमुखांना होतं कळवू देत का? काय काय आत्ता तर माझं शिक्षण झालंय, जॉब लागलाय, थोडं काहीतरी करू दे मला. मग बघू ते सगळं. हे बघ नंदिनी, तू शिक्षणाचा खूप हट्ट केला म्हणून आम्ही तुला परवानगी दिली. आणि आता जॉब पण लागलाय, ती पण हाऊस करून घे आता. पण आता आम्ही जास्त दिवस नाही थांबणार. या 6 महिन्याच्या आत तुझ्या अंगाला हळद लागलीच पाहिजे. काय गं, मुलींना सगळे नियम, शिक्षण होतंय नाही होतंय की लगेच लग्न. हे बघ, उगाच प्रश्न फोडत बसू नकोस. अगो, देशमुख हे मोठं घराणं आहे, घरंदाज आहे. मुलगा हे खूप शिकलेला, वेल सेटल आहे. आणि त्यांनी स्वतःहून तर आपल्याला मागणी घातलेली आहे. ते काही नाही, तुझ्या बाबांनी आणि मी ठरवले होकार देण्याचा. बस. ठीक आहे, तुम्ही निर्णय घेतलाय ना, माझ्या मताला काही महत्व नाही. मला तो अधिकार दिला नाहीये ना, मग तुम्हाला काय करायचंय ते करा. मी तर निघाले ऑफिस. अशा प्रकारे नंदिनीचे मत डावलून तिचे आई बाबा तिचे लग्न देशमुखाच्या घराण्यात लावून देतात. आता पाहूयात आपण लग्नानंतरची सिच्युएशन. सासूबाई, मी तर ऑफिसला निघाणार होते का? बस ना आता आपलं ऑफिस वगैरे. आम्ही तुम्हाला लग्ना अगोदरच सांगितले होते, देशमुखाच्या स्त्रिया नोकरी करत नाहीत. तरीही आम्ही तुम्हाला 6 महिने नोकरी करू दिली. संसाराचा गाडा पुढे न्यायचा आहे की नाही, या घराण्याला वारस मिळणार आहे की नाही. अहो सासूबाई, आमचं आत्ता तर लग्न झालंय, जेमतेम 6 महिने झाले. आम्ही एकमेकांना पुरतं ओळखलंही नाहीये, एकमेकांच्या आवडी निवडी जाणून घेतल्या नाही. आणि मुलांचा तर आम्ही प्लॅन सुद्धा केला नाही. त्यात काय ओळखायचं, गाडीला 2 चाकं लागली की ती चालणारच. स्त्री किती शिकली, जॉब केला तरी तिला चूल आणि मूल याच्याशिवाय काही पर्याय मिळत नाही. अहो, पण इतकी घाई का? आणि ती जबाबदारी स्वीकारण्याच्या योग्य तरी होऊ देत मला. तसलं काही आम्हाला माहित नाही. नातवाचं सुख हवंय आम्हाला. चांगला गोंडस मुलगाच वारस घराण्याला हवाय. काय? मुलगाच? आणि पहिली मुलगी झाली तर? काय म्हणजे या घराण्याची रीत आहे. माझ्या सासूबाई मला पहिला मुलगाच झाला. देशमुखाची सून या घराण्याला पहिला वारसच देते. आणि हीच रीत आजपर्यंत कायम आहे. चांगला कर्तृत्ववान शिवाजी सारखा नातू हवा आम्हाला. अरे वा, पाहिलं, यांना शिवाजी सारखा कर्तृत्ववान नातू हवाय. अहो, पण तुमच्या सगळ्यांच्याही लक्षात येतंय का, शिवाजी जन्माला यायला जिजाऊ तर जगली पाहिजे आधी. तुम्ही फळ पाहताय, मूळ नाही. तर मंडळी, ही पाहिलीत आपण नाण्याची एक बाजू. आता आपण पाहूयात नाण्याची दुसरी बाजू. अरे हे काय, माझ्या
काय झालं? तू कोण? मी तुझा भूतकाळ. अरे वा, किती सुंदर आहेस. हिरवा हिरवा गाल. हो मग, माझ्या वेळी सगळीकडे हिरवं हिरवं, स्वच्छ सुंदर हवा, निखळ झरझर पाणी आणि निळभोर आकाश. आणि हे काय काय तुझे हाल झाले? माझे काही हाल झाले. खूप प्रगतीशील झालोय. शोध लागलाय. मनुष्य चंद्रावर मंगळावर पोचलाय. अरे काय उपयोग त्याचा? हे असं झालं ना, हातचं सोडून धाव त्याच्या पाठीमागे. असं का म्हणतोस? हो मग, केवढे प्रदूषण हे. सगळा निसर्ग जाळून टाकलाय. हवा पाणी दूषित झालं. जर मनुष्याने मूलभूत गरजा नाही जतन केल्या तर मग त्याचा मंगळावर जाऊन काय उपयोग? तो काय तिथे जाऊन राहणार आहे? खळखळ वाहणाऱ्या नद्या खाणीने भरून गेल्या. सगळ्या हवेत प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग. आणि ही जी उष्णता तुला सहन होत नाही आहे ना, त्याचं खापर त्या सूर्यावर कशाला फोडतोय? तुला माहिती आहे ना हे कुणामुळे होतंय? त्याचा विचारच नाही केला. आणि आधुनिकरणाच्या नावाखाली आपलं भविष्य धोक्यात जातोय. हो मग, माझा आधुनिकरणाला काही विरोध नाही, पण आपल्या जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींना धक्का लागता कामा नाही. मग हो दे कसली संशोधन. मनुष्याला समजणं गरजेचे आता. प्रत्येक वेळी राज्य डिझास्टरच्या नावाखाली आपली चूक पुन्हा केली. ओळखलं मला? मी मनुष्य नावाचा प्राणी. खरंच हे पाहून समजलंय मला आता की मी जन्म देणाऱ्या आणि जन्मभर पोचणाऱ्या अशा दोन्ही मातांकडे दुर्लक्ष केलंय. या दोघींशिवाय माझं काहीच अस्तित्व नाही. या दोन्ही मातांना जगण्याची जबाबदारी आपलीच आहे. चला तर मग या शुभदिनी हे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचा विडा उचलूया.